जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट. बल, बुद्धी आणि सद्विचारासाठी शिक्षण हे ब्रीद घेऊन पुण्यनगरीत गरिबांच्या मुलांना अल्प दरात KG to PG व्यवसायाभिमुख शिक्षण देऊन त्यांना 100% प्लेसमेंट असिस्टन्स देत त्यांचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय, सांस्कृतिक, विज्ञान आणि संशोधन अशा सर्व क्षेत्रात सर्वांगीण विकास व्हावा म्हणून कटिबद्ध असलेली पुण्यातील फास्टेस्ट ग्रोईंग शैक्षणिक संस्था म्हणजे जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट. उच्च विद्या विभूषित प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांच्या कुशल नेतृत्वाखाली संस्था आज प्रगतीपथावर आहे. पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, ज्युनियर कॉलेज, BA, BCom, MA, MCom, BBA, BBACA, BCA, BCS, DSM, DMLT, DEd, BEd, BSc Plain, BSc Data Science, BSc Fashion Designing, BSc Artificial Intelligence and Machine Learning, BSc Cyber Security and Digital Science, MSc Computer Application, MSc Computer Science, MBA, PGDM, BA LLB, LLB, ANM, GNM and International School असे एकाच छताखाली विविध अभ्यासक्रम या संस्थेच्या विविध कॅम्पसमध्ये शिकवले जातात. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठांचे सर्व एक्सटर्नल अभ्यासक्रमही इथे उपलब्ध आहेत. शिवाय बदलत्या काळाचा विचार करून संस्थेत ॲक्टिंग, डान्स, सिंगिंग, फोटोग्राफी आणि स्किल डेव्हलपमेंटचे विविध कोर्सेस शिकवले जातात. तर योगा, मेडिटेशन यासारखे वर्ग कॅम्पसमध्येच घेतले जातात. तसंच 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना JEE, नीट, MSCET यासारख्या परीक्षांची तयारी करता यावी म्हणून IIT आणि IIM मधून शिक्षण घेतलेल्या तज्ज्ञ प्राध्यापकांकडून संस्थेत मोफत क्लासेस घेतले जातात. 2014 साली सुरू झालेल्या जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये आज 25,000हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. तर 1,500हून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी काम करतात. संस्थेचा शैक्षणिक दर्जा टिकावा म्हणून शिक्षक भरती करताना त्यांच्या लेखी आणि तोंडी परीक्षा घेतल्या जातात. प्रसन्न आणि सुंदर कॅम्पस, प्रशस्त आणि अद्ययावत क्लासरूम, वर्गात डिजिटल बोर्ड, KG to PG ई-लर्निंग, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची डिजिटल नोंद, उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक, थिअरीसोबत प्रॅक्टिकल शिक्षणावर भर, विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचं मार्गदर्शन असं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला पोषक असं शिक्षण हे या संस्थेचं वेगळेपण. भारतीय संस्कृतीसोबत अमेरिकन तंत्रज्ञानाचा अवलंब करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची संधी इथे विद्यार्थ्यांना मिळते. सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत व्हावा या उद्देशाने त्यांनी गेल्या 2016 सालापासून युवा संसद सुरू केली आहे. महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातनं या संसदेत विद्यार्थी सहभागी होतात. केंद्र शासन, राज्य शासन, लायन्स क्लब इंटरनॅशनल आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ही युवा संसद चालवली जाते. या कार्यक्रमात आजपर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील मुख्यमंत्री, मंत्री आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मार्गदर्शन केलं आहे. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन, नियोजन संस्थेच्या वतीने केलं जातं. जसे शौर्य पुरस्कार, डॉक्टर सुधाकरराव जाधवर करंडक, जाधवर सायन्स फेस्टिवल, व्यसनमुक्ती अभियान, दारू सोडा दूध प्या हा 31 डिसेंबरला उपक्रम, राज्यस्तरीय निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा, जाधवर फेस्टिवल, कीर्तन महोत्सव, जाधवर स्पोर्ट्स फेस्टिवल, आदर्श माता पुरस्कार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमाला, आदर्श शिक्षक पुरस्कार इत्यादी उपक्रम राबवले जातात. जाधवर सायन्स फेस्टिवलमध्ये विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत संशोधनाला प्रोत्साहन आणि पेटंटसाठी आर्थिक सहाय्य केलं जातं. कमवा आणि शिका योजनेअंतर्गत 100हून अधिक विद्यार्थ्यांना संस्थेत नोकरीची संधी दिली जाते. आर्मी, पोलीस, पत्रकार, फायर ब्रिगेड, ॲम्ब्युलन्स चालक या क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना या शैक्षणिक संस्थेत KG to PG पर्यंत शैक्षणिक शुल्कात 50% सवलत दिली जाते. तर मुलींसाठी 11वी ते PhD पर्यंतच्या शिक्षणासाठी विशेष स्कॉलरशिप दिली जाते. आज कुठल्याही शैक्षणिक संस्थेचा दर्जा
हा तेथील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या प्लेसमेंट आणि पॅकेजवर गणला जातो। बजाज अलायन्स, HDFC बँक, फोल्क्सवॅगन, फोर्स मोटर्स, कॉग्निझंट, जिओ, वोडाफोन, IBM, L&T इन्फोटेक, फिनोलेक्स केबल, फ्लिपकार्ट, टाटा कॅपिटल, टाटा AIG, विप्रो तसंच सह्याद्री हॉस्पिटल, रुबी हॉल क्लिनिक अशा नामांकित कंपन्या दरवर्षी या संस्थेतील विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये मुलाखती घेऊन नोकरीच्या संधी देतात। 100% विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी संस्थेमार्फत संधी दिली जाते। लवकरच 1000 एकर क्षेत्रावर विद्यापीठ स्थापनेचा संस्थेचा मानस आहे। रिअल इस्टेट, कन्स्ट्रक्शन, हॉटेल, फिल्म्स निर्मिती, टॅक्स कन्सल्टन्सी, सेवा अशा विविध उद्योग क्षेत्रातही जाधवर ग्रुप अग्रेसर आहे। पुणे या विद्येच्या माहेरघरात फास्टेस्ट ग्रोईंग असणारी ही शैक्षणिक संस्था लवकरच महाराष्ट्रातील फास्टेस्ट ग्रोईंग शैक्षणिक संस्था बनण्याच्या दिशेने वेगवान वाटचाल करत आहे। त्यांच्या या वाटचालीला हार्दिक शुभेच्छा। जब लेकिन ऐसे नौजवान लड़के और लड़कियां राजनीति के अंदर आएंगे तो देश के अच्छे दिन आने वाले हैं, ये आप समझ लीजिए। युवा संसद युवा शक्तीला योग्य गती आणि दिशा देऊन समाजकारण आणि राजकारणामध्ये अधिष्ठान निर्माण करण्याकरता आणि सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत व्हावा या उद्देशाने जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने 2016 पासून युवा संसद सुरू केली आहे। तरुण वर्गाला काहीतरी ॲस्पिरेशन्स आहेत, ॲस्पिरेशन्स असणं खूप गरजेचं आहे। जर पुढे काही आपल्याला करायचं असेल तर आपल्यामध्ये इच्छाशक्ती असली पाहिजे। ती इच्छाशक्ती आपल्या सगळ्यांमध्ये बघून खरंच खूप अभिमान वाटतो। देशातील लोकशाही बळकट व्हायची असेल तर सुशिक्षित युवकांनी राजकारणात आलं पाहिजे हा विचार घेऊन युवा संसदेच्या माध्यमातून 1000हून जास्त युवक राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने उचललेलं हे पाऊल समाजाला वेगळी दिशा देणार आहे। आताच्या राजकारणामध्ये जर का तुम्हाला टिकून राहायचं असेल तर तुमची फेस व्हॅल्यू ही आता आपण स्वतः त्या ठिकाणी क्रिएट करायला शिकलं पाहिजे। जोपर्यंत तुमची फेस व्हॅल्यू तुम्ही समाजापुढे घेऊन ठेवू शकत नाही तोपर्यंत समाज किंवा नागरिक तुमच्यापर्यंत आकृष्ट होऊ शकत नाही, अशी सध्याच्या राजकारणाची परिस्थिती आहे। हिंदुस्थानी ही एकच जात असणं हे अत्यंत गरजेचं आहे। समाजासाठी चांगलं नेतृत्व निर्माण करणं हा महत्त्वाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रभावी नेतृत्व करणारे चेहरे युवकांच्या समोर आणून त्यांना प्रेरणा देण्याचं काम या माध्यमातून सुरू आहे। राजकारणाच्या गटारगंगेमध्ये आपल्याला हात घालावा लागेल का घालावा लागेल, पण आज सज्जन माणसं ही निबळत झालेली आहेत आणि त्यामुळं राजकारणामध्ये बांडगुळ नावाच्या किड्यांचा सुळसुळाट सुटलेला आहे। जोपर्यंत सज्जन माणसं निबळतपणा सोडणार नाहीत तोपर्यंत राजकारणाची गटारगंगा स्वच्छ होणार नाही। तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा तुम्ही किती जणांच्या पाठीशी उभे आहात हे युवकांना कळावं हा विचार युवकांच्या मनात प्रभावीपणे रुजवण्याचं काम या संसदेत विचारांचं मंथन करून केलं जातं। तुम्हाला तुमचं चॅलेंज आणि रस्ता तयार करायचा असेल तर स्वतःच्या दिमागाने चालण्याचा प्रयत्न करा। सारं पैशावरच होतं काय असं नाही, काही गरज नाही पैशाची, फक्त डेडिकेशन, डेवोशन आणि डिटर्मिनेशन पाहिजे। त्याग करायची, कष्ट करण्याची कुवत पाहिजे आणि मलाच पाहिजे म्हणायची गरज नाही। मलाच पाहिजे, मला चेअर पाहिजे बिलकुल नाही, जनतेनं म्हणलं पाहिजे की तुम्ही बसावं। महाराष्ट्र आणि गोवा राज्यातून या संसदेत युवक सहभागी होतात। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, लायन्स क्लब इंटरनॅशनल, रोटरी क्लब आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ही युवा संसद चालवली जाते। या संसदेत आजपर्यंत महाराष्ट्र आणि विविध राज्यातील मुख्यमंत्री, मंत्री आणि विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या युवा संसदेमध्ये विविध विषयांवर मार्गदर्शन केलेलं आहे। आमच्याकडे अडचण काय झाली आहे, मी शिकायचं का तर नोकरी करण्यासाठी। जोपर्यंत आम्ही शिक्षण नोकरीसाठी घेऊ
तोपर्यंत आम्ही कुणाचे तरी नोकरच बनू. जोपर्यंत आम्ही स्वतःला घडण्यासाठी आणि राष्ट्र घडवण्यासाठी शिक्षण घेत नाही तोपर्यंत आम्ही मालक बनत नाही. ही पहिली गोष्ट आम्ही लक्षात घ्यायला. तसंच समाजात निस्वार्थीपणे समर्पण भावनेतून उल्लेखनीय कार्य करणारे सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, पत्रकार आणि प्रशासकीय अधिकारी यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले जातं. मध्यमवर्ग काय म्हणतं, नको बाबा राजकारण, आम्हाला राजकारण नको, याचं राजकारण घाण आहे. अरे घाण आहे तर साफ करायला उतरा गटारा, तर साफ होईल, लक्षात घ्या. त्यामुळे माझी तरुण मुलांना ही विनंती आहे, आई वडिलांनी जरी सांगितलं राजकारण खराब आहे तर ते अजिबात ऐकू नका. आपण चांगले असू, आपण ठरवलं भ्रष्टाचार करायचा नाही, आपण ठरवलं सचोटीने वागायचं, आपण ठरवलं सामान्य माणसाची बांधिलकी ठेवायची, तर आपलं राजकारण चांगलं होऊ शकतं. युवा संसदेत शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय, विज्ञान, सांस्कृतिक आणि संशोधन क्षेत्रातील तज्ज्ञांचं बहुमूल्य मार्गदर्शन युवकांना दिलं जातं. मला माहित आहे की इथं जे देशाचे भावी नागरिक आहेत त्यामधूनच कोणी आमदार बनेल, कोणी खासदार बनेल, कोणी जिल्हा परिषद सदस्य बनेल. मग असं सांगितलं शार्दूल आपले पाटीलने की एक मुलगी याच्यातले एक जिल्हा परिषद सदस्य झाले. विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील विषयांवर विस्तृतपणे चर्चा करून संबंधित अहवाल विविध राज्यातील राज्यपाल, मुख्यमंत्री आणि संबंधित विभागाचे मंत्री यांना पाठवण्यात येतो. कि मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये गलत बात है. उच्च विद्या विभूषित संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांच्या कुशल नेतृत्वाखाली या संस्थेने राबवलेला युवा संसद हा अभिनव उपक्रम जगात सर्वात मोठा असलेल्या आपल्या देशातील लोकशाही बळकटीकरणाला नक्कीच हातभार लावेल असा विश्वास वाटतो. 40 वर्ष माणसांमध्ये काम केल्यामुळे डोळे माझे खूप शार्प आहेत, कानही माझे खूप शार्प आहेत, ते पटकन विश्लेषण करतात. त्याच वेळेला मला जाणवलं की खूप गट्स असणारा पोरगा आहे, खूप गट्स असणारा पोरगा आहे. आणि आज इथे शांतपणे सगळं त्याचं पाहता पाहता असं लक्षात आलं की हा खूप मोठा माणूस होऊ शकतो. असा या युवा संसदेचा एका अर्थाने संयोजक आणि ह्या ट्रस्टचा उपाध्यक्ष शार्दूल जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या या प्रयत्नांना असंच यश लाभत राहो ही सदिच्छा. मंगलमूर्ती मोरया. पृथ्वीतलावरती आपण जर पाहायला गेलो तर सगळे प्राणी मात्र इथं एका गोष्टीसाठी प्रयत्नशील आहेत. मिळतो न मिळतो हा भाग नंतरचा आहे, पण इथं सगळ्यांना आनंद हवा आहे. म्हणजे आपण सगळेजण आनंदासाठीच प्रयत्न करतोय. तो आनंद कुठल्या पद्धतीचा आहे, कसा आहे, काय आहे, हे सगळं वेगळं आहे. म्हणजे तो राजस आनंद आहे, तामस आनंद आहे, सात्विक आनंद आहे, वैषयिक आनंद आहे, निखळ आनंद आहे, कसा आनंद आहे ह्याला महत्त्व नाही. आनंद आहे. इथं सगळे प्रयत्नशील आहेत आनंदासाठी. तुमच्या आमच्या घरामध्ये फिरणारी छोटीशी मुंगी आहे. ती मुंगीसुद्धा आपली 4 पावलं असतील, पण तिच्यासाठी ते 4 किलोमीटरचं अंतर आहे. पण तीसुद्धा घरामध्ये इतरत्र इतस्ततः फिरत असते. त्या फिरण्यामध्ये सुद्धा तिचे सगळे श्रम कशासाठी चालले तर एक साखरेचा दाणा मिळाला की ती खुश. याचा अर्थ ती प्रयत्न करते ते सुद्धा आनंदासाठी.
आपण सगळे ऑफिसमध्ये काम करतो, शेतात काम करतो, घरात काम करतो. माता माऊली असतील त्या घरात काम करतील, ऑफिसमध्ये येतील, व्हॉटएव्हर. आपण काम म्हणून जे काही करत असो किंवा श्रम काही घेतोय, त्या प्रत्येक श्रमाचा उद्देश किंबहुना आपण घेत असणाऱ्या प्रत्येक श्वासाचा उद्देश आपल्याला आनंद मिळावा हाच आहे. म्हणजे अगदी रात्री झोपल्यानंतर सुद्धा आपण अपेक्षा करतो की मला शांत झोप लागावी, म्हणजे आपण आनंदाचीच अपेक्षा करतो. दिवस कसा मजेत जावा अशी अपेक्षा करतो, म्हणजे आपण आनंदाचीच अपेक्षा करतो. येन केन प्रकाराने आपल्या जीवनामध्ये आपल्याला अपेक्षित आहे तो आनंदच. मग तो कुठल्याही मार्गाने आला तरी चालेल, पण मला आनंद हवा आहे. म्हणजे योग्य प्रकारे असू देत किंवा अयोग्य प्रकारे असू द्यात, पण या सगळ्यातनं मला दुःख व्हावं असा एकही प्राणी नाही. चोऱ्या माऱ्या करणारा एक तरी असा माणूस तुम्ही पाहिलाय का की त्यांनी चोरी केल्यानंतर पाकिट ठेवलं आणि पैसे फेकून दिले? असा एक तरी प्राणी पाहिला का? याचा अर्थ तो पाकिटमार सुद्धा ते पाकिट मारल्यानंतर आनंदाचीच अपेक्षा करतो. म्हणजे उदाहरण म्हणून सांगितलं आहे. याचा अर्थ हे असंच असतं असा नाही. आनंदाचे जे वर्गीकरण आपण विचारात घेतो तो भाग नंतरचा आहे, पण प्राथमिक स्थितीवरती आपण सगळेजण अपेक्षित करतो तो आनंदच. आणि पृथ्वीतलावरती भगवान गणेश म्हणून जर कुठल्या अर्थाने पाहिले जात असतील तर अथर्वशीर्षकारांनी त्यांचं वर्णन करताना शब्द केला आहे, गणेशा तुम्ही कसे आहात? त्वम आनंदमयस्त्वम ब्रह्ममय. ज्या गणेशांचं काल आपण चरित्र पाहिलं, गोष्ट पाहिलीत की एवढे विद्रूप असताना सुद्धा वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समप्रभ, आपण त्यांना असं म्हणतोच, महाकाय येते, वक्रतुंड येते, पण असं असताना सुद्धा त्यांच्याकडे पाहिल्यानंतर समोरच्या माणसाला आनंद होतो. त्यांच्याकडे बघत बसावं, आपल्या जीवनातली दुःख विसरायला लावणारं असं ते दर्शन आहे. या गणेशांना ज्यांनी आपल्या जीवनामध्ये उतरवलं, या गणेशांना आत्मसात ज्यांनी केलं, अशा असणाऱ्या अनेक विभूती पृथ्वीतलावरती त्या दिसतात कशा याच्यापेक्षा त्या असतात कशा याच्याकडे लोक पाहतात. आणि मग त्यांच्याकडनं मिळणाऱ्या आनंदामध्ये त्यांच्या रूपाकडे बघताय कशाला कोण? त्यांच्याकडनं मिळणाऱ्या आनंदाकडेच लोक पाहतात. याचा अर्थ आकारावरती आनंद अवलंबून नसतो हे पहिलं लक्षात येतं. त्या आकाराच्या माध्यमातनं व्यक्त होणारी स्थिती, प्रगट होणारी स्थिती, त्याच्यामागनं दिसणारे त्याच्यातले गुण, याच्या विचाराने किंवा याच्या सर्व दर्शनाने आनंद हा समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचत असतो किंवा ती व्यक्ती घेत असते. म्हणजे आपण सगळेजण आनंदाचे पुजारी आहोत. आणि भगवान गणेश अथर्वशीर्षकारांनी म्हटल्याप्रमाणे, गणेशा तुम्ही कसे आहात? त्वम आनंदमयस्त्वम ब्रह्ममया. तुम्ही आनंदाची मूर्ती आहात. गणेश ही आनंदाची मूर्ती आहेत. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आजपर्यंत कोणाला दुःख झालं आहे, त्यांच्याकडे पाहिल्यानंतर वेदना झाली आहे, कष्ट झाले, त्रास झाला आहे असं दिसतच नाही. किंबहुना अनेक कष्ट सोसत असणारा जीव त्यांच्यासमोर गेल्यानंतर सगळे कष्ट विसरतो, हेच मात्र आपण पाहतो. अनेक सायासाने त्यांच्यापर्यंत पोचणारा हा त्रिविध तापाने तडफडलेला जीव भगवान गणेशांना पाहिल्यानंतर या सर्व तापातनं मुक्त होतो. आता त्याला आधिदैविक, आधिभौतिक, आध्यात्मिक वगैरे वगैरे सगळे कुठलेही ताप म्हणा, पण त्रिविध तापाने पोळलेला हा जीव ऐहिक जीवनातला असेल, पारमार्थिक जीवनातला असेल, प्रापंचिक जीवनातला असेल, उपासनेतला असेल, साधनेतला असेल, नाहीतर कुठलाही असेल, पण सगळ्या मार्गातनं तापलेला हा जीव गणेशांच्या समोर आल्यानंतर या सगळ्या
दुःखावरती मात करतो आणि फक्त आनंद मिळतो. किंबहुना स्वतःचा सुद्धा त्याला विसर पडतो काही क्षणभर. याचा अर्थ तो स्वतः आनंदाशी एकरूप झालेला असतो आणि स्वतः आनंद घेत असतो, समोरच्यालाही देत असतो. हे दर्शन आपण आपल्या आयुष्यामध्ये घेत असतो. आणि का घेतो? तर तो आनंद मुळात आपल्यामध्ये आहे. आपण मुळात तसे आहोत, म्हणून आपण तो आनंद घेत आहोत. आणि तो प्रतीत करण्याची जबाबदारी भगवान गणेशांनी घेतली असं म्हणा. आणि ते गणेश आपल्याला तो आनंद देतात, कारण ते स्वतः त्वम आनंदमयस्त्वम. भगवान गणेश कुठं राहतात माहिती आपल्याला? गणेशांचं राहण्याचं ठिकाण, अगदी लौकिकातला शब्द सांगतो, गणेशांचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर त्यांनी वडिलांना सांगितलं मला प्रायव्हसी हवी आहे, मला स्वतःचं घर हवं आहे. आणि भगवान गणेश स्वतःच्या घरात राहायला गेले. ते कैलासावरती राहत नाहीत. ते कुठं राहतात? तर त्यांच्या घराचं नावच स्वानंद भुवन आहे. गणेश त्या घरात राहतात. स्वानंद भुवनस्थ असणारे भगवान गणेश स्वतःच्या आनंदामध्ये निमग्न असणाऱ्या घरामध्ये ते राहतात, असा त्याचा अर्थ आहे. स्वतःच्या आनंदामध्ये निमग्न आहेत. माणूस स्वतःच्या आनंदामध्ये निमग्न कधी होतो? साधा विचार करा. झाडावरची फुलं आपल्याला पाहिल्यानंतर आनंद होतो. फिरणारे पशुपक्षी आहेत, त्यांच्या चिवचिवण्यातनं आपल्याला आनंद होतो. गायीच्या हंबरड्यातनं एक वेगळाच नाद कानावर पडतो आणि त्याच्यानं आपण आनंदी होतो. अगदी रस्त्यावरती भुंकणारं कुत्रं सुद्धा काही काही वेळेला आनंद देतं. रस्त्यावरचं सोडा, आपल्या घरामध्ये पाळलेलं कुत्रं म्हणा, त्याने केलेला आवाज सुद्धा काही काही वेळेला आपल्याला आनंद देतो. याचा अर्थ आनंदाची जी परिभाषा आहे ती थोडीशी विचारात घ्या. मला कोणीतरी आनंद देतंय म्हणून मी आनंदी आहे, मी कोणाला तरी आनंद देतोय म्हणून मी आनंदी आहे. या दोन्हीही अवस्था तिथं नसतात. माझ्याकडे कोणी पाहतंय, माझा कोणीतरी विचार करतंय, हा विचारच तिथं नाही आहे. तो त्याच्या आनंदामध्ये निमग्न आहे. झाडावरची कळी कोणाला आनंद देण्यासाठी उमलत नसते. आपला वास घ्यायला कोणीतरी येईल म्हणून कुठलीही कळी फुलत नसते किंवा सुगंध पसरवत नसते. तिचा कोणीतरी सुवास घेतल्यानंतर त्याला आनंद झाला म्हणून ते बघायला सुद्धा कळी तिकडं जात नाही. तिला कोणीतरी खुडतं, मला झाडापासून कोणीतरी वेगळं केलं म्हणूनही तिला कधी दुःख नसतं. मग एखाद्या शवाच्या अंगावरती ठेवलं तरी ती आनंदीच असते आणि एक भगवंताच्या चरणावरती ठेवलं तरी ती आनंदी असते. एखाद्या स्त्रीने केसामध्ये माळलं तरी ती आनंदीच असते. एखाद्याच्या गळ्यामध्ये हाराच्या रूपाने गेली तरी ती आनंदीच असते. कारण ती तिच्या आनंदामध्ये निमग्न असते. तिचा वापर कोण कशासाठी करून घेतंय याचा ती विचारच करत नाही आहे. तुम्ही मला म्हणाल की बुवा, तिला मानवी भावना आहेत कुठं? या मानवी भावनांच्या विरहित ती असल्या कारणाने हा विचार ती करतच नाही. कर्तव्यदक्ष असणारा माणूस सुद्धा हा विचार करत नाही. आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ असणारा माणूस सुद्धा त्याचा वापर कोण कशासाठी करतंय याचा विचारच करत नाही. मी कोणाच्या तरी उपयोगाला पडीन याचाही तो विचार करत नाही आणि कोणी माझ्या उपयोगाला येईल का याचाही तो विचार करत नाही. तो त्याच्या आनंदात निमग्न असतो आणि तो त्याच्या आनंदामध्ये निमग्न आहे म्हणून तो जसा येतो तसा जाऊ शकतो. का? कारण तो स्वच्छंदी आहे, तो आनंदी आहे. हा एक बारीक विचार जर आपण आपल्या आयुष्यामध्ये पाहायला गेलो तर मी सुद्धा आनंदी आहे, आनंदी आहे.
गणेशांच्या सारखा मी सुद्धा निरागस आहे, निष्पाप आहे, निर्मळ आहे. मी सुद्धा असा आहे. पण दुर्दैवाने याला मी कशाचं तरी कोटिंग चढवलं आहे. माझ्या विचारांचं, माझ्या कल्पनांचं, माझ्या आचार विचारांचं, कोण काय म्हणेल याचं, ही सगळी कोटिंग मी त्याच्यावरती चढवल्याचा परिणाम मी स्वतः कसा आहे हेच विसरून गेलो. शब्द मला माहिती आहेत. मी नित्य, शुद्ध, मुक्त, आनंद आहे असं मी म्हणतो. मी सच्चिदानंद स्वरूप आहे असं म्हणतो. म्हणजे मी हे भगवंताला शब्द जरी लावत असलो तरी सुद्धा मीही तसाच आहे. मी सच्चिदानंद स्वरूपच आहे. पण हा आनंद माझा कुठंतरी आता लोप पावला आहे. म्हणजे या आनंदापासून कुठंतरी मी पारखा झालोय. दुर्दैवाने या आनंदाला मी सुख म्हणायला लागलोय. वास्तविक पाहता सुख देहाशी निगडीत आहे. आनंद सुखाला जन्माला घालणार आहे. कारण सुख हा शब्द सापेक्षतेने येतो. आनंद सापेक्षतेने येत नाही. सुखाच्या मागे दुःख लपलेलं आहे. पापाच्या मागे पुण्य लपलेलं आहे. म्हणजे पाप म्हटलं की पुण्य आलंच, छापा म्हटला की काटा हा आलाच. नाण्याला जशा दोन बाजू तशा सापेक्षतेने विचार करायला गेलो तर सुख आहे त्याच्या पाठीमागे दुःख हे आहेच. दुःखाच्या पाठीमागे सुख आहेच आहे. पापाच्या पाठीवरती पुण्य आहे, पुण्याच्या पाठीवरती पाप आहे. सापेक्षतेने हे विचार आहेत. आनंदाला दुसरा शब्दच नाही आहे. म्हणजे जगाच्या डिक्शनरीमध्ये आनंदाच्या विरुद्धार्थी शब्दच नाही आहे. सुखाच्या आहे, पापाच्या आहे, इतर गोष्टींच्या आहे. पण जगाच्या डिक्शनरीमध्ये आनंदाच्या विरुद्ध शब्दच नाही आहे. आनंदाच्या पुढचे आहेत. परमानंद आहे, अत्यानंद आहे, योगानंद आहे, वगैरे वगैरे वगैरे. आनंदाच्या पुढचे शब्द आहेत. पण आनंदाच्या विरुद्धार्थ शब्दच नाही आहे. आपण आपल्या आनंदामध्ये निमग्न असणं याचा परिणाम समोरच्यालाही तो आनंद नुसता मिळत नाही तर त्याच्या आनंदामध्ये राहण्यासाठी प्रेरितही करतो. आपण ज्ञानेश्वर महाराज बघा, आपण तुकाराम महाराज बघा, आपण संत महंत बघा. यांनी गणेशांना आत्मसात केलंय. म्हणजे काय केलंय? काय कारणाच्यामुळे गणेश आनंदी राहतात, काय कारणामुळे गणेश या स्थितीवरती कायम असतात याचा विचार करून त्या आनंदामध्ये ते स्वतःला परावर्तित करतात, स्वतःला तसे बनवतात. म्हणून आजही 750 वर्षांनंतर सुद्धा ज्ञानराज माऊली मला आनंदी दिसते. आजही त्यांचे विचार मला आनंदी करतात. तुकोबाराय त्यांच्या आयुष्यामध्ये एवढी दुःख सहन करू सुद्धा आनंदी राहू शकतात. का राहू शकतात? कारण त्यांनी त्यांच्या डोळ्यासमोर आदर्श भगवान गणेशांना ठेवले. ज्ञानेश्वर महाराजांनी, आपण सगळ्या संतांची चरित्र काढून बघा, त्यांनी जीवनामध्ये सोसलेले हाल अपेष्टा विचारात घेता वास्तविक पाहता या मार्गालाच कोणी यायला नाही पाहिजे. आपण आपल्या जीवनात काय दुःख सहन करतो त्याच्या कितीतरी शतपटीने त्यांनी दुःख सहन केलेत. आपण असं काय सहन करतो की ज्याच्यामुळे आपण एवढे डिप्रेशनमध्ये जाऊ, त्याच्यामुळे आपण आज जीव द्यायला तयार होतो. आज तरुण पिढी बघा तुम्ही की 20ली 25ली 30ली पोरं रेल्वेखाली जीव देत आहेत, बिल्डिंगवरून उड्या मारत आहेत, नदीमध्ये उड्या मारत आहेत, फ्रस्ट्रेशनमध्ये जात आहेत. का जात आहेत? कारण त्यांनी त्याचा आनंद कोणावरती तरी अवलंबून ठेवलेला आहे आणि त्याचा परिणाम त्यांच्या पदरामध्ये दुःख पडतं आहे. आनंद कोणावरती अवलंबून नाही आहे. आनंद हा स्वतः हा आनंद आहे आणि तो आनंद माझ्याशी निगडीत आहे. मला तो कोणी दिला म्हणून मला मिळतो किंवा मी कोणाला दिला म्हणून तो मला मिळतो नाही. आनंद आनंदच आहे आणि माझी स्वतःची प्रतिमा ही जन्मतः आनंदी आहे. आनंद. दुर्दैवाने मी माझा हा आनंद विसरलो आहे आणि तो आनंद जर मला मिळवायचा असेल तर तुम्ही आदर्श कोणाचा ठेवा? तर गणेशांचा. लक्षात ठेवा, अथर्व शिष्यकारांनी वर्णन करताना गणेशा तुम्ही कसे आहात, तुम आनंदमयस्तम ब्रह्ममया असं म्हणताना तो आनंद कुठं राहतो तर त्याची जागा सांगितली आहे त्यांनी. तो मूलाधार स्थितोसी नित्यम असा शब्द केला आहे.
तो मूलाधार स्थितोऽसि नित्यम. जगाच्या मुळाशी आनंद लपलाय, लक्षात ठेवा. जगाच्या मुळाशी आनंद आहे म्हणून संपूर्ण विश्व आनंदी आहे. आमच्याकडे असं म्हणतात की वरती 7 लोक आहेत, खाली 21 लोक आहेत. मी काय पाहायला गेलो नाही, तुम्ही गेला असाल तर माहिती नाही. पण असं म्हणतात की मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. पण आमच्या ऋषीमुनींनी, आमच्या ग्रंथांनी सांगितलं आहे पृथ्वीतलावरती म्हणजे वरती 7 लोक आहेत. भू भुवा स्वाहा माझ्या अनंतभा सत्यम. त्याच्यावरती विष्णू लोक आहे, शिवलोक आहे, ब्रह्मलोक आहे, वगैरे वगैरे सगळं आहे. खाली अतल वितल सुतल तलातल महातल पाताल खाली लोक आहेत. 21 नरक आहेत खाली. त्याच्या खाली ऐतरणी नदी आहे. त्याच्या पलीकडे संत महंत राहतात. त्याच्याही खाली भगवान गणेशांच्या ह्या स्वानंद भुवनाची रचना आहे. म्हणजे तो मूलाधार स्थितोऽसि नित्यम. सगळ्याच्या मुळाशी आनंद आहे. लक्षात ठेवा, सगळ्याच्या मुळाशी आनंद आहे म्हणून वरचं सगळं आनंदी आहे. सगळ्याच्या मुळाशी आनंद आहे. त्यामुळे इथं घाणीमध्ये लडबडणारं डुक्कर तेही आनंदी आहे. इथं घाणीमध्ये तोंड घालून बसलेलं गाढव सुद्धा आनंदी आहे. इथं अस्थि चघळणारं कुत्र तेही आनंदी आहे. इथं व्यभिचार करणाराही आनंदी आहे. इथं अनाचार करणाराही आनंदी आहे. इथं स्वैराचार करणाराही आनंदी आहे. इथं तपस्वीही आनंदी आहे. इथं योगी पण आनंदी आहे. इथं आध्यात्मिकही आनंदी आहे. इथं प्रापंचिकही आनंदी आहे आणि इथं पारमार्थिकही आनंदी आहे. इथं असणारा समस्त प्राणी मात्र आनंदीच आहे आणि तो आनंद त्यांच्या दृष्टीने परिपूर्ण त्यांना मिळतोय म्हणून ते त्याच्यामध्ये रममाण आहेत. किंबहुना तो टाकून दुसरीकडे जावं असं त्यांना वाटत नाही. कारण या सगळ्याचं मूळ जे आहे ना तो आनंद आहे. आता मी याच्यामध्ये कुठलंही वर्गीकरण करत नाही. हा तामसी आनंद आहे, राक्षसी आनंद आहे, हा राजस आनंद आहे, सात्विक आनंद आहे, नाही. हे कुठलंही वर्गीकरण मला बघायचं नाही. मला एकच बघायचं आहे, इथं सगळे आनंदी आहेत. आता त्यांना प्राप्त होणाऱ्या आनंदाचा ते वापर कशासाठी करतात हा भाग वेगळा आहे. त्यांना मिळणाऱ्या आनंदापासून ते काय उपभोगतात हाही विषय वेगळा आहे. मग त्याच्यातनं त्यांना निर्माण होणारी परिस्थिती, त्या परिस्थितीमुळे त्यांच्या आयुष्यात निर्माण होणाऱ्या सगळ्या अवस्था हाही सगळा विषय वेगळा आहे. पण तरीसुद्धा सगळेजण अपेक्षित करतात तो आनंदच. आणि त्या आनंदाची मूर्ती म्हणजे साक्षात गणेश आहेत. बघा, आपण हा आनंद आपल्या आयुष्यामध्ये मिळवतो. शाळेमध्ये शिकणारी मुलं शाळेत शिकतात कशासाठी, तर आहे त्या वर्गातनं पुढच्या वर्गामध्ये आपल्याला जायचं आहे म्हणून ना. आता एखाद्या मुलाला 35% मिळतील, एखाद्याला 60 मिळतील, एखाद्याला डिस्टिंक्शन मिळेल, एखाद्याला पैकीच्या पैकी मिळतील. पण हे सगळेजण पुढच्या वर्गात जाणारच ना. म्हणजे 35% मिळाले म्हणून तो पुढच्या वर्गात जाणार नाही किंवा 100% मिळाले म्हणून जाणार नाही असं नाही. सगळेच जाणार. फक्त फरक कुठं होणार तर 35%वाला डी वर्गात जाईल आणि 100%वाला ए वर्गात जाईल. पण असं झालं तरीसुद्धा सगळेजण पुढच्या वर्गात गेल्याचा आनंद घेणार हे मात्र नक्की ना. असा आनंदाचा जर आपण विचार करायला गेलो होतो तर भगवान गणेशांच्याकडे बघा आणि काय कारणामुळे आपल्या आयुष्यातला हा आनंद हरपला आहे, काय कारणामुळे आपण ह्या आनंदापासून वंचित आहोत, काय कारणामुळे आपल्याला हा आनंद मिळत नाही आहे. आता याचा विचार करा. आणि अध्यात्मामध्ये म्हणजे आमच्याकडे अध्यात्माची व्याख्याच करतात, कोणाच्याही आध्यात आणि मध्यात नसणं म्हणजे अध्यात्म. मला दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये डोकं घालायला फार आवडतं. हा काय करतो, तो काय करतो, ह्याचं काय चाललंय, त्याचं काय चाललंय, ह्याने काय केलं, त्याने काय केलं. मी ह्या उखाळ्या पाखाळ्यांमध्येच माझा दिवस व्यतीत करतो आणि खरं म्हणजे त्याच्यातनं निर्माण होणाऱ्या व्यथेतनं मी माझा आनंद दूर करतो. असं आपल्याला नाही का वाटत? म्हणजे खऱ्या आनंदाला जर विरजण कोणी लावत असेल तर मीच लावतो आणि माझ्याच विचारांनी मी त्या आनंदाला विरजण लावतो. का
कारण एखाद्या वेळेला या नको त्या गोष्टींमध्ये गप्पा मारण्यात किंवा नको त्या गोष्टींमध्ये लक्ष देण्यातच मला आनंद वाटत असतो. काही वेळेला याच्यातच मी अडकून जातो. याच गोष्टी मला असं वाटतात की त्या खऱ्या आनंद देणाऱ्या आहेत. मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण त्या भगवंताकडे गेलात ना, मग भगवंत बघा ना, मग मंदिरात काय चाललंय, हा काय करतो, तो काय करतो, हे असलेच आहेत, ते तसलेच आहेत, कशाला? या सगळ्याचा परिणाम ज्या भगवंतासमोर जाता तुम्ही, त्याला नमस्कार करताना याच सगळ्या गोष्टी आठवतात आणि त्या आठवण्याचा परिणाम समोर भगवंत आनंदाची मूर्ती दिसत असून सुद्धा तुम्ही मात्र त्या वेदनांना चघळत असता, त्या वेदनांकडेच तुम्ही बघत असता आणि मग खऱ्या आनंदापासून तुम्ही पारखे होता. दुर्दैवाने आज परिस्थिती अशी आहे की आपण प्रतिस्पर्धा करायला लागलोय. म्हणजे स्पर्धांच्या या जगामध्ये आपण इतके अडकलोय ना, लहान मुलांपासून स्पर्धा चालू झाल्यावर दिसायला छान आहेत. 4-4 वर्षाची मुलं टी व्हीवरती छान गातात. हो, वाईट कुठं आहे, छानच गातात. पण न कळत आपण त्यांच्यामध्ये स्पर्धा जन्माला घातली ना, न कळत त्या स्पर्धेचा परिणाम षडविकारांना जन्माला आहेच आहेत. ते मी जन्माला बाय डिफॉल्ट ते घेऊनच आलेलो आहे, पण त्याला आपण खतपाणी घातलं. त्या षडविकारांना आपण मत्सर करायला लागलो, आपण लोभ करायला लागलो, आपण क्रोध करायला लागलो, एक प्रकारची ईर्ष्या करायला लागलो. त्याच्यापेक्षा माझं गाणं कसं चांगलं होईल, त्याच्यापेक्षा माझं हे चांगलं कसं होईल, ईर्ष्या करायला लागलो आपण याच्यात. आणि दुर्दैवाने त्याचा वापर ज्या गोष्टीसाठी आपल्याला करायचा आहे तो वापर न करता नको त्या गोष्टीसाठी आपण त्याचा वापर करायला लागलो. या सगळ्याचा परिणाम मी माझ्या आनंदापासून कुठंतरी दूर जातोय असं नाही का आपल्याला वाटत? जरा कुठेतरी याचा विचार व्हायला पाहिजे. दुर्दैवाने हा विचार होत नाही. भगवान गणेश हे त्याची मूर्ती आहेत. त्वम आनंदमयस्त्वम ब्रह्ममय, ती आनंदाची मूर्ती आहे. तिथं पाहायला की आनंद मिळतो, जीवनातली सगळी दुःख विसरायला होतात. मग तुमच्यातही जर ते गणेश स्थित असतील, तुम्हीच जर गणेशांची ती मूर्ती असाल आणि त्याच्याकडे पाहिल्यानंतर जर तुम्हाला तुमच्या आनंदाची आठवण होत असेल तर याचा अर्थ तुम्ही स्वतः गणेश आहात. आपल्यातला गणेश जागा करा आणि ते गणेश जसे आनंदी आहेत ना तसे तुम्ही आनंदी व्हा. आणि तुमच्या आनंदाला जे विरजण लावतायत ना त्या सगळ्या विचारांना, त्या कल्पनांना, त्या कृतींना तुम्ही पाठ दाखवा. जे योग्य आहे, जे चांगलं आहे, जे तुमची असणारी स्थिती बदलवणार नाही, अशा एकाच गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. मी आनंदी असेन तर जग आनंदी असेल. मी आनंदी असेन तर सगळी लोक आनंदी आहेत. नव्हे नव्हे आपण तुकाराम महाराजांचं चरित्र काढा, बघा. भंडारा डोंगरावरती बसलेलं तुकोबारा आहे. लोक येणारी जाणारी पक्ष्यांना दाणे टाकायची. ते दाणे त्यांच्या कुठंतरी अंगावरती पडायचे, कुठंतरी धोतरात अडकायचे, कुठेतरी त्यांच्या पगडीमध्ये अडकायचे, कुठेतरी उपरण्यात अडकायचे. आजूबाजूला पडलेली दाणे खाल्ल्यानंतर पक्ष्यांना ते दाणे तुकोबारायांच्या अंगावरती दिसायचे आणि मग त्या अंगावरती बसून ते पक्षी दाणे टिपायचे. हो, याचा अर्थ पशुपक्ष्यांना केवढा विश्वास आहे की मी ज्यांच्या जवळ जातोय त्यांच्यापासून मी निर्भय आहे, त्यांच्यापासून मला कुठलं भय नाही आहे. आज माझी अवस्था आहे की मला पाहिल्यानंतर लोक डोक्याला हात लावतात. हो, हा दिसला म्हणजे आजचा दिवस वाईट गेला. मला पाहिल्यानंतर पशुपक्षी प्राणी मात्र दूर पळतो. हो, लक्षात ठेवा. याचा अर्थ आपण आपल्या देहामध्ये आनंद नाही पोचत आहे. आपल्या देहामध्ये आपण आपले विकार पोचतोय, आपला अहंकार पोचतोय आणि या सगळ्याचा परिणाम मी कुठेतरी माझ्या आनंदापासून दूर जातोय. तो आनंद मला कसा वाढवता येईल, मी त्या आनंदाशी पुन्हा कसा एकरूप होईन, कोणाच्याही जीवनामध्ये लक्ष न घालता आपल्या आयुष्यामध्ये आलेल्या समोरच्या गोष्टीकडे पहा. आमच्याकडे त्या घोड्याला त्याच्या डोळ्यावरती झापडं लावतात. कशाला? त्याच्या डोळ्यावरती जी झापडं लावलेली असतात ना त्याला फक्त त्याचा रस्ता दिसत असतो. तो इतरत्र बघायला गेला ना तर वाढलेली त्याला एक खाद्य देणारी शेतातल्या गोष्टी दिसला की तो तिकडं जाणार ना.
म्हणून त्याला डोळ्याला झापडं लावली, त्याला फक्त त्याचा रस्ता दिसतो आणि याचा परिणाम त्याला आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त वेग प्राप्त होतो, कारण त्याला फक्त त्याचंच दिसतंय, त्याच्या डोळ्यापुढचंच दिसतंय. आमच्याकडे पूर्वी दिवा नव्हता, त्यामुळे दृष्टीच्या कक्षा ह्या सीमित होत्या. कालांतराने कंदील आला, लोक कंदील घेऊन रस्त्याने रात्री चालायचे. कंदिलाच्या प्रकाशात जेवढा रस्ता दिसायचा तेवढ्याच रस्ता मला चालायचा आहे हे त्याला माहिती असायचं. कंदील जसा पुढं जाईल तसा तसा रस्ता दिसत जाईल, तेवढाच रस्ता चालायचा आहे. पुढं सगळा अंधारच असायचा. डोळ्याच्या कक्षा सीमित होत्या, त्यामुळे विचारांच्या कक्षा सीमित होत्या, कल्पनांच्या कक्षा सीमित होत्या. यामुळे आचाराच्या, विचाराच्या आणि उच्चाराच्या कक्षा सीमित होत्या. यामुळे आकारण गोष्टीमध्ये जाणं, आकारण असणाऱ्या विषयांकडे पाहणं हा विचारच नव्हता ना. आता दुर्दैवाने रात्र कधी होतच नाही हो, कारण आकाशस्थ असणारा भगवान सूर्यनारायण अस्ताचलाला गेला की घरादारातले दिवे इतके प्रकाशित होतात की अंधार पडलाय असं वाटतच नाही ना. त्यामुळे दृष्टीच्या कक्षा इतक्या रुंदावत गेल्यात. तुम्ही म्हणाल बुवा याचा अर्थ काय लांबचं बघू नये का, पुढचा विचार करू नये का, भविष्याचा विचार करू नये का, जग कुठं चाललंय, तुम्ही काय बोलताय, असा याचा अर्थ नाही आहे. आपल्या दृष्टीच्या कक्षा इतक्याच दूर करा, आपल्या कक्षेमध्ये एवढंच आणा की जे आणल्यानंतर तुमचा आनंद हरवला जाणार नाही. एवढ्याच दृष्टीच्या कक्षा रुंदवा. अन्यथा त्या जर पसरल्या तर तुम्ही तुमच्या ध्येयापासून एकतर च्युत व्हाल आणि दुसरं म्हणजे तुम्ही तुमच्या आनंदाला हरवून बसाल. मग तो आनंद जर तुम्हाला कायम ठेवायचा असेल तर त्या आनंदाची मूर्ती म्हणजे भगवान गणेश बघा. ते गणेश त्यांच्या आनंदामध्ये निमग्न आहेत. ते हा काय करतो, तो काय करतो, याचं काय चाललं आहे, त्याचं काय चाललं आहे, नाही, ते त्यांच्या आनंदात निमग्न आहेत. म्हणूनच ते जगाला आज वंदनीय आहेत. आणि ती वंदनीय अवस्था तुमच्याही आयुष्यामध्ये येते, संतांच्या आयुष्यात ती आलेली आपल्याला दिसते. म्हणून लाखो वारकरी आजही त्यांच्या मार्गावरती मार्गक्रमणा करतात आणि तो आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतात. पण जे बघायला पाहिजे, ज्या दृष्टीच्या कक्षा रुंदवायला पाहिजेत आणि ज्या पद्धतीने रुंदवायला पाहिजेत त्या न रुंदवता इतर गोष्टीमध्ये त्या रुंदवतात. त्यामुळे पंढरीची वाट जरी चालत असलो तरीसुद्धा डोक्यामध्ये मात्र वेगळ्याच वाटा मी चालत असतो. त्यामुळे खऱ्या आनंदासमोर उभं राहिल्यानंतर सुद्धा मी दुःखच घेत असतो. मग ते दुःख घ्यायचं नसेल आणि आनंद घ्यायचा असेल तर भगवान गणेशांचं चरित्र बघा, भगवान गणेशांच्याकडे बघा, त्या आनंदाची मूर्ती बघा आणि तो आनंद माझ्या आयुष्यामध्ये कसा टिकेल याचा विचार करा. उरलेला विषयावर उद्या बघूयात. मंगलमूर्ती मोरया.